सध्या सोशल मीडियावर एका बाजूला कॉकरोच जनता पार्टीची जोरदार हवा सुरू आहे, ज्याचे चक्क 22 मिलियनहून अधिक जास्त फॉलोअर्स झाले। पण आता या कॉकरोच जनता पार्टीला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये एका भलत्याच नवीन फ्रंटची एंट्री झाली आहे। आपण बोलतोय सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या नॅशनल पॅरासिटिक फ्रंट बद्दल। आता हा नक्की काय प्रकार आहे हे बघण्याच्या आधी जर तुम्ही जबरी गबरीला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा। तर सीन असा आहे की कॉकरोच जनता पार्टी देशातल्या हुशार पण हताश तरुणांचा आवाज बनत असतानाच या नव्या नॅशनल पॅरासिटिक फ्रंटने त्यांच्यावरच टीका करायला सुरुवात केली। एनपीएफच्या मते सीजेपी ही केवळ आळशी आणि बेरोजगार तरुणांना रिप्रेझेंट करते, त्यामुळे चिपकेंगे नाही बदलेंगे यही असं ब्रीदवाक्य घेऊन हा नवा फ्रंट मैदानात उतरलाय आणि त्यांचा एक अतरंगी वचननामा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आता या नव्या फ्रंटच्या अटी आणि आश्वासन ऐकून तुम्हाला हसू येईल। ते म्हणतायत की तरुणांचा सिच्युएशनशिपचा प्रॉब्लेम 90 दिवसात सोडवणार, संसदेत झोपणाऱ्या खासदारांवर कडक कारवाई करणार, निवडणूक लढवण्यासाठी किमान 12वी पास असणं बंधनकारक करणार आणि सर्वात भारी म्हणजे ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना चहा बिस्किट फुकट देणार। मुळात या दोन्ही पार्ट्या सोशल मीडियावर केवळ पॉलिटिकल सटायर म्हणजे सिस्टमची मस्करी उडवण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत। थोडक्यात काय तर देशातल्या खऱ्या समस्यांना एका वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने मांडून ही जेनझी गँग सध्या इंटरनेटवर तुफान मजा घेते। तर मंडळी, कॉकरोच जनता पार्टी विरुद्ध नॅशनल पॅरासिटिक फ्रंट या सोशल मीडियावरील डिजिटल वॉर बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची सिच्युएशनशिप सोडवणारा हा नवा फ्रंट तुम्हाला आवडला का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरीला।